थँक्यू सो मच तुषार. चांगला आवाज आहे आणि चांगलं समालोचन त्यांनी नुकताच पेश केलं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ग्रीन वर्सेस ब्लू असा हा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजेच अर्थातच बंटी सिक्सर्स 2727 वर्सेस ओम साई 1110. टॉस जिंकलाय तो ओम साई 1110 आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय पहिला चेंडू पडण्याआधी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाच पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. अजूनही दोन्ही टीमच्या प्रतिनिधी पोहोचले नाहीत, लक्षात घ्या. डिसिप्लिन दाखवा जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही टीमचे पाठवून द्या. ओम साई 1110 वर्सेस तुम्ही बघतायत बंटी सिक्सर्स 2727. बघूया दोन बॅटर तर उतरले. एका बाजूला हर्षद लाखात आणि दुसऱ्या बाजूला जितेश पाटील. हे दोन खेळाडू आहेत बॅटिंग करताना. बंटी सिक्सर्स 2727 या टीमची. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. पुन्हा पुन्हा या चुका करू नका. एक्स्ट्रा प्लेअर अजूनही दोन्ही टीमचा पोहोचला नाही. पहिले षटक टाकण्याकरता टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू येतोय दिवेश, ज्यांनी कमी अवधीमध्ये प्रसिद्धी मिळवली. उत्कृष्ट खेळ तो करतोय. सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस खेळला आणि त्याच्यानंतर आता ओव्हरआर्म्स क्रिकेटच्या मॅचेस तो खेळतोय. पहिला बॉल टाकण्याकरता दिवेश तयार. समोर बॅटर आहे हर्षद लाखात. पहिला बॉल चांगला गुडलेंथ क्षेत्रामध्ये टाकलाय, थोडासा वळतोय आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो पोहोचतोय. ओम साई 1110 म्हटलं तर त्यांचे संघ मालक आपण जर बघितलं तर जितेंद्र कांतीलाल पाटील साहेबांना या ठिकाणी बघतोय. त्याचबरोबर बंटी सिक्सर्स 2727 कुमार काव्या पाटील, बंटी पाटील ह्यांची टीम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल सॉफ्ट डिसमिसल, सिल्वर डकवर बाद होतोय. हर्षद लाखात मोठी विकेट सापडली, गॉन. सुनील मुकादम जुना जाणता खेळाडू उतरलाय. दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू आता आमच्यापर्यंत पोहोचलेत. त्याबद्दल आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या आणि संघ मालकांचा आभार मानतोय. जुचंद्र प्रीमियर लीग 2024 हा रणसंग्राम तिसरा पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा चांगले खेळाडू, चांगला परफॉर्मन्स, चांगली उपयुक्तता प्रत्येक खेळाडू या ठिकाणी सिद्ध करतायत. गोलंदाजी मार्गावर दिवेश अजूनही बॅटिंग करणाऱ्या टीमचं अकाउंट ओपन झालं नाही, खातं उघडलं नाही. या टीमची धावसंख्या 0. ओ पुढचा बॉल काय घडले बघूया. अपील जोरदार, इज अँड टेकन, विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या बंटी सिक्सर्स 2727 या टीमला. कुणाला घाबरत नाही.
हा उतरलाय. विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज. या स्पर्धेमध्ये अजूनही एकही आजच्या दिवसात हॅट्रिक झाली नाही आणि तीच हॅट्रिकची संधी आता गोलंदाज दिवेशाला आलाय. एरवी तो खेळाडू अभिमन्यू स्पोर्ट दत्ताई जुचंद्र या संघाद्वारे खेळत असतो आणि अर्थात अंकुश मूर्ती दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाद्वारे तो खेळत असतो आणि इथे खूप चांगली बोली त्याच्यावर सुद्धा लागली गेली होती. ज्या पद्धतीने आयकॉन म्हणून त्याला घेतलं गेलं, स्वतःला तो सिद्ध करतोय आणि प्रसिद्ध होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पूर्णतः दबदबा, वर्चस्व, हुकूमत, दहशत आपली गाजवत आहेत ओम साई 111 टीमचे हे खेळाडू. सरळ बॅटने इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. ओव्हर द बॉलर सेड. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा हेतू नाही. ओ बघूया काय खेळ जातोय. इथे एकच धाव, एका धावेने आता खातं उघडलंय. 4 बॉलची समाप्ती, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या 1. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत ललित भोईर आणि अजित म्हात्रे सरांना. याआधी विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे सरांनी पंचांची भूमिका बजावली होती, अदा केली होती. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून कामगिरी केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ह्या वळत पूर्वी क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि क्रिकेटच्या नियमावली त्यांना काटेकोरपणे ठाऊक आहे. ओ चांगला फटका ऑफ स्टमर शफल आहे. एक धाव पूर्ण केली. लॉंग लेग मधून फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. जितेश पाटील बंधू हा सुद्धा आपलं खातं उघडतोय. 5 बॉलची समाप्ती, 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा, 2 गडी बाद, 2. मॅच सुरू आहेत. युट्यूब द्वारे जुडलेले आमचे प्रेक्षक जे जेटीसी टीसीपी द्वारे जुडलेत त्यांच्या माहिती करता बंटी सिक्सर्स 2727 वर्सेस ओम साई 111 ह्या टीम दरम्यान हा मॅच सुरू आहे. डावखुऱ्या त्याचा बॅटर असल्या कारणानं सध्या मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. स्विच हिट करायचं होतं बॅटरला. दिवेशाचा चांगला बॉल, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर्व काही मिळालं फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 111 टीमला. 2 गडी बाद, धाव फळकावर धावा आहेत त्या 2. एकत्रित येऊ नका. सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत, त्याबद्दल पंचांनी त्या ठिकाणी ताकीद द्यायची आहे त्या खेळाडूंना. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 गडी बाद केलेत. अक्षय पाटील 1 धावेनिशी आपलं खातं ओपन करतोय. दुसऱ्या बाजूला जितेश पाटील यांनी सुद्धा 1 धाव पूर्ण केली आहे. एकच बॉलचा तो सामना केलाय. ब्लू रंग म्हटला तर खऱ्या अर्थाने निळा रंग हा जो दबाव आहे तो दबाव कमी करण्याकरता, मानसिकता स्थिर ठेवण्याकरता त्या ब्लू रंगाचा वापर होत असतो. हवाई जहाजामध्ये म्हणजे विमानामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रवास कराल त्या वेळेस त्यांच्या ज्या सीट्स जर बघाल तर सीट्स या ब्लू रंगाच्या असतात. त्याला कारण हे की त्या ठिकाणी जो निळा रंग आहे तो आपल्याला मानसिकता नीट ठेवण्याकरता मदत करतोय. परंतु इथे विकेट जास्त गेलेत, वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ वाया गेलाय. पंच दाखवतात घड्याळाचा काटा. वेळ आणि खेळ हे पुन्हा पुन्हा येत नसतात मित्रांनो. स्ट्राईक इन कडे बॅटर तयार. उजव्या हाताचा बॅटर आहे जितेश पाटील आणि समोरच्या इन कडून गोलंदाजी करण्याकरता रवी तयार. स्क्वेअर कटचा फटका, चेंडू सापतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण, दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता नाही तुझा नाही माझा हात जातोय बाउंड्रीचा. मिळतंय 4 धावा. सीमारेषेला चेंडू होतोय, करतोय स्पर्श आणि 4 धावांची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. चौकार.
तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चेंडू अडवला गेला होता. ओ ओ दोघांमध्ये जी टक्कर झाली त्यामुळेच फायदा झालाय. 4 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या बंटी सिक्सर्स 2727 या टीमला. धावसंख्या 2 गडी बाद 6. पुढचा बॉल पुढे येऊन चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जुगल पाटील तैनात. थ्रो येईपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? पाहता पाहता 2 धावा पूर्ण केलं होत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 8. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे, हे लक्षात घेतलं आहे या बॅटरने. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा त्या ठिकाणी मिळवल्यात बॅटिंग करताना. आणि जास्त वेळ जर तुम्ही या ठिकाणी स्पेंड केलात, घालवलात, तर आपली जी स्पर्धा आहे JPL ची ती व्यवस्थितरित्या पार पडली जाणार नाही. याकरता ज्या वेळेस विकेट जाईल त्या वेळेस सर्वांनी एकत्रित येऊ नका. तुमचा उत्साह त्या ठिकाणीच जागेवर उभे राहून तुम्ही घालवा. सूचित करण्याकरता पवित्रा केला होता. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नवल त्या ठिकाणी चुकतोय आणि त्याचा फायदा बॅटरला होतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या 2 गडी बाद 9. चांगले संघ मालक ज्यांचा आपण सातत्याने उल्लेख करतोय आणि आपापल्या खेम्यामध्ये जाऊन आपल्या खेळाडूंना चिरप करतायत. कारण जे ऑप्शन झालं त्या ऑप्शन मध्ये सुद्धा मोठी बोली प्रत्येक खेळाडूवर लागली गेली. ज्या खेळाडूंचा खेळ त्यांना ठाऊक आहे ते खेळाडू आपल्या खेम्यामध्ये त्यांनी जमा केले. ओम साई 1110, पत्तू पॅकर्स, चंद्र, जय श्रीराम चंद्र, शिवतेज स्पोर्ट्स, रॉयल डेव्हिल्स, त्याचबरोबर बंटी सिक्सर्स 2727, लकी स्ट्रायकर, विहाना सुपर किंग्स, NR कट्टा, छत्रपती वॉरियर्स, SM फिटनेस, हे सर्व संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. मार्ग्रेट 11 हा संघाला सुद्धा आपण नुकताच बघितलं, एक विजय त्यांनी संपादन केलाय. इथे चांगला बॉल टाकलाय गोलंदाजाने या वेळेला. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफळ कव्हर धाबा आहेत त्या 2 गडी बाद 9. स्पर्धेकरता जे कोणी दानशूर व्यक्ती आहेत, ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा सुद्धा उल्लेख आम्हाला जसं वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. चेंडूला खोदून काढले. वाईड यॉर्करचा मारा होता. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर तो समाधान मानतोय. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या सध्याच्या घडीला 10. दुहेरीमध्ये आता प्रवेश होतोय. 5 बॉलची समाप्ती, 10 धावा, धावफळ कव्हर. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटके टाकून पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा जास्त वेळ जर तुम्ही घालवला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रेल्वेइन कडून गोलंदाज तयार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक रबी असं. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय 30 यार्ड सर्कलच्या आत. एकच धाव. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करताना बंटी सिक्सर्स 2727 टीमची धाव संख्या 2 गडी बाद 11 धावा.
पहिलं जे सीझन होतं, पहिलं जे पर्व होतं, त्या पहिल्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्याने पटकावलाय. बॅटर सुद्धा किताब त्याने पटकावला, बेट्स बॉलर सुद्धा किताब त्याने पटकावलाय. ओ चांगला स्कोअर कटचा फटका, चॉक केलं जाते चेंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात. एकच धाव मिळेल जितेशाला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 14. डाव सावरणं गरजेचं आहे हे लक्षात घेता बॅटर त्या ठिकाणी विकेटवर आपली उपयुक्तता सिद्ध करतायत. 2 बॉल टाकून चलेत. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. डावखुऱ्या आणि उजव्या हाताचा बॅटर असल्या कारणानं थोडासा त्रस्तपणा फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 1110 ग्रीन जर्सीला जाणवेलच. आकाश चव्हाण अक्को हे आता लॉंग ऑफ मध्ये सज्ज आहेत. उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जातोय. शॉर्ट बॉल चेंडूला बॅकलिपचा वापर करून खेळून काढला मिडॉन क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली. जुगल त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव, एका धावनीची धावसंख्या 15. थेंबे थेंबे तळेसाचे. ह्या इनिंगचा जर आपण विचार केला तर एकच मोठा फटका आलाय. 4 धाव मिळाल्या, त्या सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. आणि त्या व्यतिरिक्त दुहेरी धावा आपल्याला कमी दिसत आहेत. 2 वेळा फक्त दुहेरी धावा आल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी आहे ओम साई टीमची. पुन्हा एकदा चांगला बॉल, यॉर्कर लेन चेंडू, पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून दिलं. याच बरोबर 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 16 धावा 2 गडी बाद. तंत्र आणि मंत्र अगदी योग्य पद्धतीने अवगत केलंय, अध्यावत केलंय फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 1110 जुचंद्र टीमने, ज्यांचे संघ मालक प्रत्यक्षात इन ऍक्शन मध्ये दिसून येत आहेत. जितेंद्र कांतीलाल पाटील जे सध्या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये उभे आहेत. ऑन साइडला बघूया अक्षय करता काय वेगळी रणनीती आखली. मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. हे 3 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे जवळ उभे केलेत. लॉंग ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. इनसाइड आउट चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? त्यांनी झेल सोडलाय आणि फलस्वरूप 2 धावा मिळत आहेत बॅटर अक्षय याला. 2 धावाची पडली भर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 18. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला, ह्याच सरासरीने जर बॅटिंग झाली तर फक्त आणि फक्त 30 धावा बनवू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. बंटी सिक्सर्स 2727 ला आता आक्रमक भूमिका अदा करावी लागेल. धावसंख्या 18 धावा 2 गडी बाद. 6.33 च्या सरासरीने ही वाटचाल सध्या सुरू आहे. या वेळेला या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज दिव्येशाचा. वॉट बॉल चांगला परफॉर्मन्स देतोय. बॅटच्या आतील कडा चाटली जाते. यॉर्कर चेंडू टाकला होता आणि इथे एकच धाव मिळेल. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बंटी सिक्सर्स 2727 टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि सध्या खेळाडू जे थकलेले आहेत त्या खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत केली जाते.
शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये बघूया बॅटिंग करणारी टीमची धाव संख्या कितपत पोहोचेल. 19 वर 2 गडी बाद झालेत. 3 षटकं या ठिकाणी संपलेत. पाणी पोहोचवलं जातंय. ऊर्जा प्राप्त होईल काय. गोलंदाजाने आतापर्यंत त्रस्त करणारी गोलंदाजी केली आहे. एक वेगळं दृश्य पाहायला मिळतोय कारण मला वाटतं मधमाशा त्या ठिकाणी दिसते आणि त्यामुळेच हे सर्व खेळाडू जमिनी लगत झुकले आणि आता बंटी सिक्सर्स बघा प्रेक्षक तिथून पळतायत. बंटी सिक्सर्स च्या स्टँडच्या दिशेने सुद्धा ते गेलेत आणि इथे येणार कड्ड्याचे प्रेक्षक सुद्धा बाजूला त्या ठिकाणी सरकले. नो डाऊट्स असं फक्त टेनिस क्रिकेटमध्येच झालं नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असं दृश्य आपण मागच्या 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं ज्यावेळेस मधमाशा मैदानाच्या आतमध्ये आल्या होत्या आणि सर्व खेळाडू खाली झुकले होते. शेवटचे 12 बॉल नवल पाटील याच्याकडे चेंडू सोपवला गेलाय आणि आपल्या बंधू विरुद्ध बंधू लढण्याकरता सज्ज झालाय. नवल पाटील आणि अक्षय पाटील हे 2 बंधू आहेत. आमने सामने खेळताना दिसून आदरणीय किशोरजी पाटील यांचे सुपुत्र. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. फलस्वरूप अक्षय 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 20 धावा. अगदी योग्य पद्धतीने हा मारा होतोय. टिचून मारा होतोय. त्रस्त करणारी गोलंदाजी होतोय आणि संपूर्ण श्रेय जाईल कॅप्टनला. ज्या पद्धतीने त्यांनी जे आपले गोलंदाज आहे त्यांचा यूज केलाय वापर केलाय. रवी यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार जरी खर्च केला असला तरी सुद्धा नंतर कमबॅक करताना तो गोलंदाज दिसला. पुढील होणारा मॅच विहाना सुपर किंग्स वर्सेस SM फिटनेस. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. विहाना सुपर किंग्स आदरणीय सन्माननीय रोहन कुंजविहारी पाटील साहेबांची ही टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय शुभमजी म्हात्रे यांची टीम आपल्याला खेळताना दिसेल. SM फिटनेस गोलंदाज तयार. इनसाइड आउट बॅकफुटला गेलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतील गाईड. डीप मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 22 वर. स्कोर मूव्स ऑन 22. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये हितेश भोईर त्या ठिकाणी सज्ज दिसत आहेत आणि बेस्ट बॅटर म्हणून त्याचा उल्लेख मी नेहमीच करत असतोय. सीझन 2 मध्ये बेस्ट बॅटर म्हणून त्याची सुद्धा वर्णी लागली होती आणि ओम साईड 1110 पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपला दबदबा त्या ठिकाणी दाखवला होता. स्विच हिट. चेंडूला पॉइंटच्या दिशेने वावलंय. काम पीट मिळते 4 धावा. चौकार. मिडल स्टंप वरच्या या चेंडूला स्विच हिट करताना डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला जिथे 4 धाव मिळत आहेत बॅटरला. धावसंख्या 26. 2 गडी बाद. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला वळवलं जात आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. गेट 4 रन्स. मिळत आहेत 4 धावा. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. म्हणतात ना किळा जर जास्त टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. या आधी त्रस्त करणारी गोलंदाजी होती. टोचणारी गोलंदाजी होती आणि बॉलर्सवर आता हल्ले केले जात आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 2 गडी बाद. धावा लागल्या जात आहेत 30. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. नबल त्याच्या कुठेतील पुढचा बॉल. आता सुद्धा चांगला आवाज आलाय. कडक आवाजात फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात 1 धाव पूर्ण केली. जितेश पाटील वेगाने पुढे सरकतोय आणि फेकी येईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. चांगला थ्रो होत आहे.
कारण हवेच्या विरुद्ध दिशेने इतका वेगवान थ्रो त्या फिल्डरने केलाय, त्याची तारीफ करावी लागेल. दोन धाबाच्या मदतीनं धावसंख्या 32. हार्दिक तिथे चांगलं फिल्डिंग करतोय. मार्मिक तिथे चांगलं फिल्डिंग करतोय. गोलंदाज सय्यार. स्कोर इज 32. एक वेगळा फटका खेळायचा होता बॅटरला. इथे अक्षय समोरून सुसाट वेगाने धावत आले आणि धावबाच्या स्वरूपात त्यांना परतावं लागेल. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बंटी सिक्सर. 2727 टीमची धावसंख्या. 4 गडी बाद 32 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय रणनीती असेल हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JPL 2024. मिळत आहेत. आणि ह्या जर आपण विकेट्सचा बद्दल बोलायचं झालं तर पहिला धक्का लागला होता त्यावेळेस धावसंख्या 0 होती. दुसरा धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 0 होती. आणि आता तिसरा धक्का लागलाय. 32 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला बंटी सिक्सर्स 2727 टीमची धावसंख्या 3 गडी बाद 32. तुषार सोनवणे, विरल नायर, आशुतोष व्यवहारे हे पुन्हा एकदा आता दुपारच्या 17 मध्ये आपल्या अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचं आपण स्वागत करूया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले रोहित मिश्रा. रोहित मिश्रा हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. उंचपुरा खेळाडू आहे आणि त्याच्या उंचीचा फायदा त्याला होऊ शकतोय. शुगल हे JPLचं पर्व गाजवण्याकरता सज्ज आहेत. ओम साई 1110 टीमद्वारे त्याला जागा मिळाल्या आणि त्याच्यावर सुद्धा खूप मोठं जास्त बोली लागली होती ऑक्शन मध्ये. रोहित याचा हा फुल टॉस बॉल आलेला बॅटर भावेश आणि ऑन साइडला घेऊन काढलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकतोय तरी सुद्धा एकच धाव मिळाली भावेश या खेळाडूला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 33 वर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. काय 5 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके येतील? काय करावं लागेल, लढावं लागेल, धावसंख्या वाढवावी लागेल. आणि आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो खेळाडू आहे स्ट्रायकिंग कडे. आतापर्यंत सेट अँकर रोल अदा करतोय पण 13 बॉलचा सामना केलाय. 25 धावा बनवल्यात जितेश पाटील या खेळाडूने. व्हॉट अ नॉक. 3 चौकारांच्या मदतीनं त्यांनी ह्या 25 धावा बनवल्यात 13 बॉलला सामोरे जात असतानाच. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला दिसतोय. सलामीला आलेला हा बॅटर आहे. चेंडूवर चढवलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. बॉलवर हा मोठा फटका खेळला बॅटर जितेश पाटील याने. स्कोर मोजून 39. 3 गडी बाद 39 धावा. 14 बॉलला सामोरे जात आता 31 धावा बनल्यात. याचाच अर्थ गरज असताना तो उपयोगी पडलाय आणि या हिऱ्याची चमक काहीच कमी झाली नाही. अजूनही तेज पाहायला मिळत आहे. अजून तीच धमक पाहायला मिळत आहे. अजून तीच चमक पाहायला मिळते या खेळाडूची. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय. बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावा करता तो उत्सुक आहे आणि पाहता पाहता एकच धाव मिळेल
बॅटरला भावेश थोडासा दुखापतग्रस्त होतोय. विकेट मिळाली भावेशची. भावेश धावबाद होतोय आणि लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 40. गॉन. कम ऑन डीजे. डीजे मास्टर पुन्हा एकदा परततील लाईव्ह मध्ये. 4 गडी बाद 40 धाबा. रिलीज स्प्रे हवा असेल तर तो सुद्धा पुरवलंच होईल. आणि ह्याच बरोबर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आणि अर्थातच टॉस साठी विहाना सुपर किंग्स वर्सेस SM फिटनेस. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, टॉस साठी आपण लवकरात लवकर आपले कॅप्टन पाठवून द्या, कारण तीच वेळ असते. त्या वेळेमध्ये तुमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेत असतो. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि हे दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेचच येतील. गोलंदाज नवीन बॅटर आता आलाय सूरज भोईर. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे, परंतु त्याला आता क्रमांक 6 वर उतरवलाय. स्ट्राईक इन कडे जितेश पाटील. मोठा फटका. गोइंग गोइंग गॉन ओव्हर द पतुपेकर स्टँड. सिक्सर. चेंडू मध्ये 38 धावा त्याने बनवलेच. म्हणजेच जर आपण बघितलं तर 237च्या स्ट्राईक रेटने तो सध्या बॅटिंग करतोय. 16 बॉल मध्ये 38 धावा बनल्यात. संघाची धावसंख्या 46. 4 गडी बाद 46 धावा. अजूनही या इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. हा चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झालंय. 1 धाव तर पूर्ण केलेत. गोलंदाज हा झेल सोडतोय आणि फळस्वरूप स्वरूप आता 1% नशिबाचा भाग दिसलाय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 48 वर. 4.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48. 4 गडी बाद. 17 बॉल मध्ये 40 धावा बनल्यात आणि अजूनही तोच बॅटर स्ट्राईक इन कडे आहे, ज्याला धावा बनवाव्याच लागतील, कारण 5 षटकांमध्ये 50 धावा आल्यानंतर थोडासा दबाव आहे. तो दबाव तुमच्या संघावर जास्त असेल, प्रत्युत्तर देणाऱ्या संघावर थोडासा कमी दबाव असेल. 40 धावा त्याने बनवलेत. या आधी सुद्धा उल्लेख केलाय, प्रत्येक चेंडू मागे त्याच्या बॅटिंगचा उल्लेख आम्ही करतोय. पुढचा बॉल चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने वावलाय. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होते पूर्ण आणि थ्रो येईपर्यंत 3री धाव घेता घेता बंधू याला धावबाद व्हावं लागेल. त्याचबरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 50 आणि 51 धावांचं लक्ष असेल ते ओम साई 111 जुचंद्र या संघासमोर. 51 इज द टार्गेट. बघूया आपण बंधू याची खेळी कशी झाली. बंधू यांनी 18 चेंडूचा सामना केला. 18 चेंडू मध्ये 42 धावांची चांगली खेळी पेश केली आणि शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झालाय. या व्यतिरिक्त गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिली तर ती सुद्धा आपल्याला चांगली पाहायला मिळाली. पहिले 3 षटकं जर आपण बघितले, दिव्येश 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करतोय, 2 विकेट्स प्राप्त करतोय, 5चा इकॉनॉमी तसा पाहायला मिळालाय. रवी कुमार यांनी सुद्धा एका षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. नवल पाटील एका षटकात 13 धावा खर्च केल्यात. रोहित मिश्रा एका षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. वही आपण आता थेट टॉस कडे. 2 कॅप्टन त्या ठिकाणी येताना दिसत आहेत, दर्पण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला विहाना सुपर किंग्सचे कुणाल पाटील. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर थेट वळूया टॉस बॉक्स मध्ये. O2D
काल एक मॅच हरलोय, आता जिंकण्याचा प्रयत्न करू आणि 60 ते 70 धावा म्हणजे जाण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाने सांगितलं की 60 ते 70. ह्या धावा रोखण्याकरता तुमचे गोलंदाज कोणते कामे पडतील इथे? मी कुणाल आहे आणि दुसरा पण कुणाल आहे. 2 कुणाल आहेत आमच्या टीममध्ये आणि निखिल आहे आणि वेदांत आहे. म्हणजे 2 कुणाल समोरच्या टीमचे करतील हाल. कुणाल त्याने म्हटलं की आमच्याकडे चांगला मारा आहे, टेचून मारा आहेत, परंतु तुमचे जे संघ मालक आहेत शुभम म्हात्रे त्यांनी आता काय नेमकं म्हटलंय? टॉस जिंकल्यानंतर काय घ्यावं, त्याचबरोबर आता काय वेगळी रणनीती असावी? शुभमदा बोललेला फिल्डिंग करायची, आता बॅटिंग करू आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. जरी कालचा मॅच हारला असला तरी आजची जी सुरुवात आहे ती विजयाने सुरुवात होईल तुमची. हो नक्की, जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चांगला परफॉर्मन्स तुम्ही देतायत आणि आज तुमच्याकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत. किती प्रेक्षक वर्ग तुमच्या खेळामध्ये त्या ठिकाणी येत आहेत? खूप येतात, अजून येतात. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. कुणाल, आज दुपारचं सत्र आहे, भोजन तर तुम्ही केलंय, मात्र तीच ऊर्जा निर्माण झालंय, उत्सुकता आहे या JPL ची? नक्कीच चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हा नक्कीच पोहोचेल. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. थँक्स. दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जुडले होते. टॉस झालाय, विहाना सुपर किंग्स टीमचे कॅप्टन कुणाल पाटील यांनी हा टॉस जिंकलाय. टॉस जिंकून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे SM फिटनेस या टीमला. हा 5 षटकाचा मॅच तुम्ही बघणार आहोत आणि त्या मॅच मध्ये सुद्धा प्रेक्षकांना मजा लुटता येईल. प्रेक्षक जे दुपारच्या सत्रामध्ये घरी गेले असतील तर त्वरित या मैदानावर या किंवा YouTube द्वारे तुम्ही जुडा. JTC आणि TCP द्वारे हे थेट प्रक्षेपण केलं जात आहे. पुढच्या डावामध्ये आपण वळतोय, त्यामुळे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. जुचंद्र गावातील एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा JPL 2024. थँक्स कॅमेरामॅन. वळूया आपण DJ कडे. बोलतो आपण दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जर मॅचचा विचार केला तर आतापर्यंत टार्गेट सेट आहे 50. 50-50 मॅच आहे म्हणून 50 टार्गेट देखील आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर बंटी सिक्सर 27-27 आणि ओम साई 111. मॅच जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही टीम करता. टॉस मध्ये चांगल्या प्रतिक्रिया संदीप गावण सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. 4 कॅमेरा आहेत आणि 4 कॅमेरा सहित JTC आणि TCP जय आणि वीरू एकाच स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि इथून पुढे ज्या स्पर्धा होतील ना TCP आणि JTC तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील एकत्र वर्क करताना. जय आणि वीरू. तसा पॅकेज देखील द्या हे देखील विनंती करेल प्रत्येक आयोजकाला. नाहीतर एकच चॅनल आहे, 2 चॅनल आणि एकच पॅकेज द्याल, तसं चालणार नाही. हितेश भोईर आणि एका साईडला आपण बघतोय मिस्टर रोहित. भरपूर अप्रतिम खेळाडू, चांगल्या पद्धतीने आता ओपनिंग बॅटर तर उतरवले. हे रोहित आज चमकेल. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पंकज आलाय बॉलिंग मार्क वरती. पंकज पाटील आपण बघतोय बंटी सिक्सर 27-27 वर्सेस ओम साई 111. 42 धावा केल्या जितेश पाटील बंधूंनी, म्हणजेच दोन्ही आणि तिन्ही सीझनचा सर्वात जास्त धावा त्याच खेळाडूच्या नावावर आहे. 250च्या आसपास आहे. 49 धावा, 249 इंडिव्हिज्युअल देखील आहे. स्कोर 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला बॉल पंकजचा. स्ट्राईक इनला आपण बघतोय हितेश. पहिला बॉल जबरदस्त इनसाइड आउट ऑन दी अप. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सरळ निघून गेलाय छत्रपती वॉरियरच्या स्टँड मध्ये सलामी देणारा चौकार. हा फटका सजवलाय, हा फटका बनवलाय आणि या फटक्याची प्रॅक्टिस हितेश कडे भरपूर आहे. म्हणूनच मागील वर्षी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता हितेश भोईर. पंकज
आज पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक टीमला एकच सूचना आहे की टाइम कडे लक्ष द्या प्लीज. स्लोवर वन चेंडू होता आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने सॉफ्ट हँडने. 5 धावा 2 बॉल. आहेत तरी सुद्धा JPL पाण्यात व्यस्त आहेत. कामावरती मन कमी आणि JPL वरती मन जास्त लागलंय. बेस्ट स्कोरर आपण पाहिले आणि मॅचला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू विजय कांबळे. वेळ मिळाला तर उद्या नक्कीच ते येतील. दोन बॉल 5. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. इथे कॅच कॅरी करावी लागेल आणि अप्रतिम जजमेंट सहित मयूरने हा टिपलाय झेल. संपलाय खेळ बॅटरचा. विकेट डाऊन. साइड 1-1-0. आपले बॅटर रेडी ठेवा. बंटी सिक्सर आपले जे खेळाडू आहेत ते फिल्डिंग करण्यास सराला पाठवून द्या. मयूर चांगला डिजिटल स्कोरर देखील आहे. TCP JTC दोन्ही चॅनल वरती तो देखील जोडला जातो आणि आम्ही प्रेमाने त्यांना UG मिनी UG युजवेंद्र चहल आज बॉलिंग देखील पाहायला मिळेल आणि मिनी जड्डू पण आहे. हार्दिक पाटील साने गुरुजी मध्ये आपण पाहिलंय आणि ते कॅच कोण विसरेल म्हणून SM फिटनेस जिम देखील रेडी आहे आणि विहाना सुपर किंग्स त्यांचे किंग्स देखील रेडी आहेत. आता SM फिटनेसला ही मॅच महत्वाची असेल. ही मॅच जिंकला तर निश्चित रूपाने दबाव थोडा कमी असेल या पुढील होणारा मॅच. आणि विहाना सुपर किंग जर पुढची मॅच जिंकलं तर क्वालिफाय होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. पुढचा बॉल दिवेश. काय फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. कोणतीही स्पर्धा असू दे प्रत्येक मैदान गाजवलंय. जबरदस्त जबरदस्त चेंडू अपील केली होती मात्र कोणताही संपर्क जाणवला नाही. फलकावरती 5 धावा. एक गडी बाद झाल्यानंतर दबावमध्ये ओमसाई देखील आलाय. पहिल्या वर्षीचा चॅम्पियन टीम ओमसाई 1-1-0 आणि पहिल्या वर्षी त्या संघामध्ये जितेश पाटील होता. तो ईस्टर्नच्या मागे आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा ऑन दी अप. सर्कलला इथे फक्त तोडायचं आहे आणि गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाचे लागले शर्यत. चेंडू मात्र निघून जातोय सरळ. अप्रतिम ऑन दी अप. JPL चौकार. प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं झालंय शुभागमन. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम प्रशांत दादा म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत. ऑक्शनला नक्कीच चांगल्या कॉमेंट्स त्यांनी केला होता. अप्रतिम ऑक्शन झालं होतं. संदीपजी गावंड सरांनी आम्हाला चांगल्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि संपूर्ण जुचंद्र प्रीमियर लीगला प्रशांत दादा म्हात्रे यांचं झालंय शुभागमन. 9 धावा 5 बॉल 1 विकेट गेलाय आणि त्यानंतर फटका एकदा नाही 10दा नाही 100 वेळा 1000 वेळा पाहत राहावा असा फटका होता. आडव्या बॅटने आता मात्र मिड विकेटला फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. म्हणजे 10चा रन रेट मेंटेन करायचा होता तो 11चा केलाय. 11 धावा 1 विकेट 1 ओव्हर. 1-1-1 and 1 नेल्सन फिगर को इन्सिडेंट आकडा 1-1चा येताना 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. ऐकूया DJ युवराजला. येऊया मॅचच्या दिशेने. लगेच फिल्डिंग लावा. टाइमपास कमी करा. येस DJ. (27-27) जितेश पाटील त्यांचे कॅप्टन आहेत. त्यांनाच मी सूचना करेन
आणखीन स्पर्धा ज्या आहेत आपल्या त्या देखील पार पडायच्या. नो डाऊट महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम करता. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि इथून ज्या मॅचेस असतील ना सर्वांना एकच सूचना आहे की टाइमपास करू नका प्लीज. 11 धावा. प्रथमेश भोईर मॅचचा आनंद घेतात, खुश आहेत. 2 मॅच जिंकल्यात. इच्छा असेल की तिसरी देखील जिंकू आणि टॉप 6, टॉप 3, टॉप 1. वेलकम थापा. आता जितेश आलाय. बरेच रेकॉर्ड पहिल्या सीझन मध्ये ओमसाई मधून खेळत असताना त्याच्या नावावर. मात्र आज ओमसाईच्या विरुद्ध आक्रमण केलं जात आहे आणि जबरदस्त इनसाइड आउट. पुन्हा एकदा ऑन दी अपचा आणखीन एक येतोय JPL चौकार. जबरदस्त फटका. टायमिंग नुसार, गॅप नुसार आणि त्यानंतर टेक्निक. किती चांगला फुटवर्क आहे बॅटरचा हे देखील दर्शवलंय. असे फटके खेळण्याकरता प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते, नजर इम्पॉर्टंट आहे आणि त्या गोष्टी दिसून आल्यात. हितेश भोईरच्या बॅट मधून आणखीन एक आलाय चौकार. म्हणूनच बेस्ट बॅटर का ठरलाय मागील वर्षी त्याचं ताजं उदाहरण याही वर्षी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50चं टार्गेट आहे आणि गोलंदाजाला आता चांगल्या लई मध्ये गोलंदाजी करावी लागेल. 15 धावा त्या फलकावरती लगावल्यात आतापर्यंत. मात्र जितेश पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. वैयक्तिक 42 धावा 18 बॉल मध्ये, ते देखील याच खेळाडूच्या नावावर आहे सध्या तरी. हाफ ट्रॅकर चेंडूला स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या वरून उडवायचं होतं. 1 बाउन्स, 2 बाउन्स फिल्डरने कॅरी केलाय. 2 धावा. चांगली फिल्डिंग. 2 धावेने धावफलक पुढे आलंय 17च्या घरामध्ये. 17 म्हणजे खतरा. क्रिकेटमध्ये अनेक खतरे पाहिलेत आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड. प्रत्येक बॉल वरती तुटून पडलेत बॅटर. प्रत्येक बॉल बॅटला लागतो. प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत. या महत्वाच्या गोष्टी आहेत. इथून पुढे आणखीन चांगले बॅटर आहेत. जुगल पाटील, आकाश चव्हाण येईल की आणखीन इतर नवीन चेहरा. पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळलाय. गॅप शोधलाय कव्हरच्या वरून आणि डीप कव्हरला चेंडू निघून गेला. इथे मात्र काय घडलंय. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग. 3 धावा मात्र रोखल्या जाऊ शकत नाही. पण तो पॅकरच्या स्टँड मध्ये प्रेक्षक आहे आणि तिथून इशारा आलाय की चांगली फिल्डिंग. 3 धावेने धावफलक पुढे सरसावले. 20च्या घरामध्ये अजून 30 धावेची गरज आहे. 51 टार्गेट आहे म्हणजे 31 धावेची गरज. मयूरला दाखवलं जाते ऑन स्क्रीन वरती. बघू शकता मयूरने हात दाखवायचा आहे. सध्या स्माईल आहे चेहऱ्यावरती. कारण की अजयने काय दाखवलं. मयूर आपला माणूस आहे. TCPचा डिजिटल स्कोरर. फ्लिक केलाय आणि चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडस स्ट्रगलिंग आणि इथे एकच धाव. 1 धावेने धावफलक पुढे आलं 21च्या घरामध्ये. आता 30 धावेची गरज आहे. या षटकातील विचार केला चेंडू फेकून झाल्यात 4 म्हणजे येणारे बॉल 20 आहेत आणि 20 बॉल मध्ये 30 धावेची गरज. 10 रन्स बॉल पेक्षा जास्त. पुन्हा एकदा चांगला ऑन दी अप फटका खेळलाय. ड्राईव्ह केला जातोय मिड ऑफला आणि एकच धाव. 1 धावेने धावफलक. 22 धावा. कोणती रिक्स घेतली जात नाही. संयम ठेवलाय. दोघांवरती विश्वास दाखवलाय आणि स्ट्राईक रोटेट जेवढी होईल ना तेवढा अडचणीमध्ये येईल. बंटी सिक्सर. 27-27, 27-27. म्हणूनच इथे विकेट आणि डॉट बॉलच्या शोधामध्ये आहे. जितेशचा पुढचा बॉल अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. स्लोवर वन चेंडू. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. असे फटके आपण बॉक्स टाईप मध्ये पाहतो. टॅप फटका आणि त्या प्रकारचा लुक पाहायला मिळतो. 23 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त इनिंग दोन्ही खेळाडू बिल्ड करतात. 18-28 ची गरज. 18 बॉल मध्ये 28 धाव संख्येची गरज. ऐकूया एक सुंदर संगीत. लगेच बंटी सिक्सर आपला फील्ड सेट करा. 18-28 ची गरज.
18 चेंडू 28 धावेची गरज. अप्रतिम खेळ राहिला पहिल्या इनिंग मध्ये. जर विचार केला ना गोलंदाजी करताना दिवेश पाटील पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट प्राप्त केले. कन्सिस्टन्सी आणि का विश्वास दाखवलाय. 2 ओव्हर मध्ये टोटल दिवेशने 2 विकेट घेतले, 10 धावा खर्च केला, 5चा इकॉनॉमी मेंटेन राहिलाय. त्यानंतर रवी यांनी देखील चांगला इम्पॅक्ट टाकला. रवीला जास्त कोण ओळखत नसेल, मात्र रवी महतो हा खेळाडू अप्रतिम गोलंदाज आहे आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. 9 धावा गोलंदाजी करताना अप्रतिम इकॉनॉमी मेंटेन केली. नवलला जरा मार पडला गेला, त्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या आणि रोहित मिश्रा वेगळं मिश्रण करण्याकरता आपण पाहिलं तर 18 धावा या गोलंदाजच्या नावावर राहिल्या. म्हणूनच 51चं टार्गेट आहे आणि बॅलन्स टीम आहे. होम साईड 110. जितेंद्र पाटीलला ठाऊक आहे यानंतर कोणते बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि गोलंदाजी करणारा जितेश पाटील बंटी सिक्सरला देखील ठाऊक आहे की महत्वाचा गोलंदाज इथे चालणं गरजेचं आहे. डॉट्स बॉल आणि विकेट जर मिळाले तर मॅच मध्ये आम्ही देखील बनून राहू. दोन्ही टीमसाठी मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. मग 1 धावेने जिंकून दे किंवा 10 रन्सने, मॅच जिंकणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर नेट रन रेट ही देखील गोष्ट महत्वाची आहे. पहिला बॉल पंकजचा. बंधू वर्सेस बंधू आणि इथे काय घडतंय तर अप्रतिम फटका. मिड ऑफला फिल्डर नव्हता, एकच धाव. आज भरपूर बंधू वर्सेस बंधू. या अगोदर अक्षय पाटील आणि नवल पाटीलला पाहिलं, आता दिवेश आणि पंकजला पाहिलं, हितेश भावेश ऋतिक एकाच टीम मध्ये पाहिलं. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग आहे. इथे एसटी रक्षक जातोय, कॅच छुटा दिल टुटा. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय हेच ब्रीद वाक्य आता कानावरती गुंजणार आहे. समेश मोरे आणि आणखीन एक बंधू समेश म्हात्रे आणि मृणाल म्हात्रे, हे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉल 26 ची गरज. नवीन म्हात्रे यांचं झालंय शुभागमन. खुश झालंय. मार्गरेट 11 टीम अप्रतिमरित्या जिंकलंय. जीवन डिसोजा देखील खुश असतील. 16-26 ची गरज. आता मात्र चांगला फटका आहे. सूरज स्ट्रगलिंग जगलिंग आणि इथे मिसफील्ड भरपूर पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये 24 ची गरज. 15-24 कंपल्सरी चेसिंग. 27 झाल्यात 3 बॉल मध्ये. तिसरी ओव्हर आपण बघतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केला जातोय आणि बंधूने रिस्पेक्ट दिले. 1 धाव, 28 धावा, 4 बॉल. करंट रन रेट 10.50चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 980 चा, म्हणजे जवळपास आहे. बॅटिंग करणारी टीम याच अनुषंगाने धावा घ्याव्या लागतील. मात्र कधी कधी अशा ज्या रणनीती असतात त्या चुकल्या जातात. एखादा डॉट विकेट आल्यानंतर प्रेशर देखील होतो. नवीन बॅटर येतो आणि तितका सेट नसतो, मग तो चान्स असतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला की या गोलंदाजाने या बॅटरवरती अटॅक करणं गरजेचं आहे. इथे डॉट्स बॉल आणि विकेट घ्यावे लागतील. 28 धावा. पुन्हा एकदा यावेळी शरीरावर भेद घेणारा हा चेंडू होता, जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव, 1 धावेने धापलक. 29 धावा, 5 बॉल. अजित म्हात्रे, त्यानंतर आपण बघतो ललित भोईर सर, आशुतोष विवारे आणि विरल नायर. चांगली अंपायरिंग. 3rd अंपायर बघितलं, 4th अंपायर आमच्यापर्यंत आहे. खूप रिलॅक्स झालेत. मोठा फटका खेळायचा होता. शॉट फाईन लेगला. अक्षय पाटील आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 1च धाव. आतापर्यंत जर विचार केला या ओव्हर मध्ये अप्रतिम कमबॅक करून दिलंय. 30 धावा, 1 गडी बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहे 21 ची गरज. 12-21, 18-28 होती आणि मॅच आली 12-21. 10.50 आता रिक्वायर रन रेट असणार आहे. मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होईलच, त्यात काही शंका नाही. ऐकूया सुंदर संगीत, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
सध्या आमचे डीजे वादक लंच सेशन झालाय त्यांचा. पुढच्या वर्षी मात्र डीजे कमी दिसेल तुम्हाला. आणि संदीप सर, तुषार सोनवणे आणि आम्ही निर्णय घेतलाय की पुढच्या वर्षी एखादा चौकार गेला की माईक वरूनच लगेच गाणं पण येईल आमच्याच मुखातून. ऑर्केस्ट्रा देखील असेल. आम्ही तर सर्वांना सांगतोय की घाई करा, घाई करा. आयोजक आमच्यापर्यंत सांगतात प्लेअरला कानात जाऊन सांगा तुम्ही. अंपायर देखील तेच सांगतात. इथे प्रत्येक जण आपलं काम करतोय. म्हणून आपले जे स्वयंसेवक आहेत ना त्यांनी स्ट्रिक्ट नियम ठेवा टीमला की पेनल्टी ठेवा. तर डिसिप्लिन लावल्याशिवाय काही होणार नाही. ते प्रत्येक टीमला आम्ही सूचना करतोय की घाई करा. 12-21 ची गरज. म्हणून JPL ला मला वाटते पुढच्या वर्षी 4 ते 5 दिवस लागतीलच. 10 दिवस. आलाय आता मयूर. मिस्टर युजवेंद्र चहल सारखी बॉडी लँग्वेज आहे आणि प्रेमाने आम्ही त्यांना मिनी मिस्टर बिन देखील म्हणतो. 12 बॉल 21 ची गरज. मॅच ऑन झालंय. दिवेश. आणि ही ओव्हर फार महत्वाची कारण की ही ओव्हर आहे ना ती रेल्वे एंडने आहे. ऑफस्टंपवर पिचिंग केलं. स्वीप करायचं होतं मात्र इथे चांगला फटका शॉर्ट ऑन पूलचा. 2 धावा. सुनील वारंवार मिसफिल्ड होते आणि या 2 धावा. येणारे 11 बॉल 19 धावेची गरज. अंकित पवार चांगली स्कोरिंग करतात. नॉन स्टॉप स्कोरिंग. आणि यानंतर एखादा स्कोरर पाठवा इकडे कारण की अंकित पवारचं देखील लंच सेशन होणार आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. पिकअप शॉट खेळायचा होता पुढे जाऊन तर चांगल्या पद्धतीने मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा सुनील प्रेम मध्ये येतोय. पुन्हा एकदा सुनीलचं स्ट्रगलिंग पाहायला मिळते. या अनुषंगाने आतापर्यंत मिसफिल्ड तर केलाय मात्र एकही धाव ऍड दिली नाहीये. म्हणूनच तिथपर्यंत संघ खुश असेल. मात्र अशा क्षणाला जर एखादा रनआउट असेल ना त्यावेळी या गोष्टी खटकल्या जातील. सुनीलकडे भरपूर अनुभव आहे. आता या 2 धावेने धावपळात पुढे आलाय 34च्या घरामध्ये. 17 पाहिजेत 10 मध्ये. मोठा फटका खेळायचा होता. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता आहे. गोल्डन विकेट असेल. महत्वाच्या क्षणी आलाय महत्वाचा विकेट. आणि इथे मात्र काय घडतंय 9 बॉल 17ची गरज स्वतः. आता मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र पाटील येणं गरजेचं आहे की नाही. येणारे 9 बॉल 17ची गरज. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे. बघूया त्याचा फायदा उचलतील का डीजे. 9 बॉल 17ची गरज. जितेंद्र पाटील. 9 बॉल 17. आशु सरांनंतर आम्ही रेकॉर्ड सांगू या मॅचचा. काही घडामोडी घडल्या होत्या. सध्या रेस्ट त्यांनी घेतलाय भरपूर. आज प्रीत आमचे कॅमेरामॅन जवळजवळ 3 किलो वजन कमी झालंय त्यांचं या स्पर्धेमध्ये. अजून लंच सेशन त्यांचं झालेलं नाहीये म्हणून 3 किलो डाईट वर ठेवलं आयोजकांनी त्यांना. टी शर्ट बघू शकता लूज झाले त्यांची. 9 बॉल 17ची गरज. महेंद्र पाटील मॅचचा आनंद घेतात. वरिष्ठ खेळाडू आहेत. दत्ताली संघाचे सपोर्टर आणि संपूर्ण जुचंद्र गावाला सपोर्ट ते करतात. प्रफुल्ल भोईर आर्यन यांनी सट्टा खेळला होता त्यांच्यावर आणि नक्कीच ऍज अ ओपनर बॅटर म्हणून त्यांना संधी दिली. असं नाही की डॉट बॉल केलं. चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली. जितेंद्रने भरोसा दाखवलाय. का भरोसा दाखवलाय तर हा चेंडू निघून गेलाय वाऱ्याशी बोलत बोलत आउट ऑफ द पार्क. येतोय मोक्याच्या क्षणी शानदार दमदार दर्जेदार षटकार.
देऊ शकतो. 40 धावा 2 विकेट 8 बॉल 11 ची गरज. पुन्हा एकदा हुक करायचं होतं. मागच्या बाजूने स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव. येणारे बॉल आहेत 7 मध्ये 10 धावेची गरज. 10 का दम कि हम 7 है. 7 बॉल 10. JPL पुन्हा पुन्हा पहा. पर्वत स्क्वेअर कटचा फटका आणि इथे काय घडते तर 2 धावा पैकी खराब आणि 2 धावेने आता धावफलक वेगाने पुढे आले. 43 च्या घरामध्ये येणारे 6 बॉल 8 ची गरज. 6 बॉल 8 हा आकडा आला तर वाघरालपाड्याची टीम आठवेल. समोर सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला 6 बॉल 8 करून दिले नाही. द ग्रेट मराठाला 6 बॉल 8 करून दिले नाही आणि खार्डी टीमला 6 बॉल 8 करून दिले नाही. एकाच संघाने 3 वेळा कारनामा एका स्पर्धेमध्ये केलाय म्हणून आकडा फेवरेट आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. 6 बॉल 8 ची गरज. या ग्राउंड वरती या धावा 2 बॉल मध्ये देखील होतात आणि शेवटपर्यंत देखील बॅटरला स्ट्रगल करावा लागतो. लगेच फिल्डिंग सेट करा. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 3. 6 बॉल 8 ची गरज. डीजे जरा सुस्ती आले. जेवत नाही मला वाटते. जेवण झालं नाही. 3री पंगत उठली तरी आमचे डीजे ते पंक्तीमध्ये आहेत. चला 6 बॉल 8. मात्र चांगली साऊंड सिस्टम आहे आणि नेहमीच डीजे ऑपरेटर कैलास पाटील अप्रतिम ऑपरेटर आहेत. 6 बॉल 8 ची गरज. बॉलिंग मार्क प्रति होळी चषकामध्ये दमदार गोलंदाजी केले आणि बेस्ट बॉलर ब्रिझर बॉयजच्या टुर्नामेंट मध्ये ठरणारा एकमेव गोलंदाज ज्याच्या नावावर मेडन ओव्हर राहिली होती अक्षय पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. जितेंद्र आता कशा प्रकारे बॅटिंग करतील. आणखी भरपूर बॅटिंग लाईन त्या संघाकडे आहे. सध्या सिंगल डबल की मोठा फटका की स्ट्राईक रोटेट की डॉट बॉल विकेट एक्स्ट्रा धावा सर्व गोष्टी आता पाहिल्या जातात. फिल्डिंग सजवले. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. त्यानंतर 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट ठेवलाय. कव्हर पॉइंट. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. डीप कव्हर. मिडॉनला जास्त वाईट ठेवलंय. अक्षय पाटील मध्ये क्षमता आहे आणि अशा कारणाने त्याने केल्यात. फाईन खेळायचा होता. शॉट फाईन लेगला हा चेंडू निघून गेला. 1 धाव. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 5 बॉल 7 ची गरज. 5-7 आहे JPL चा थरार. ओम साई 1-1-0 बॅटिंग करत असताना 51 धावेचा पाठलाग करत असताना 5 बॉल 7 ची गरज. बंटी सिक्सर. 27-27. अक्षय पाटील आज हिरो बनतील का. आपल्या संघाला अडचणीमधून पॉइंट टेबल वरती पहिली जीत मिळवून देतील का. आणखी एकाकडे बॅट आहे तर दुसऱ्याकडे बॉल आहे. एकाकडे चांगली बॅटिंगची फळी आहे. चांगली बॅटिंग त्याने केले. चला क्विक अँड फास्ट. आम्हाला देखील ठाऊक आहे क्रुशियल मुवमेंट आहे. मॅच महत्वाची आहे आणि कोणालाही आम्ही काहीच सांगू शकत नाही.
मला वाटते सोमवारचा दिवस द्यावा लागेल. चांगला फटका आहे इनसाइड आउट ऑन दी अप. क्षेत्ररक्षकाचे लागले शर्यत चेंडू मात्र निघून गेलाय. अप्रतिम जबरदस्त फटका येतोय JPL चौकार. हितेशने काय बॅटिंग केलंय या मॅच मध्ये. स्टेप आउट पुन्हा एकदा स्लॅश केलंय. कट केलंय चेंडूला. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही पाहता पाहता यावेळी 3 धावा कंप्लीट आणि ओम साई 110 पहिली मॅच जिंकलाय या JPL ची. कॉंग्रॅच्युलेशन अँड बंटी सिक्सर. 27-27 वेट करावा लागेल या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. एखादा को इन्सिडेंट घडला तर बंटी सिक्सर देखील राहू शकतात त्या स्पर्धेमध्ये. चान्सेस कमी आहेत मात्र काही घडू शकते कारण की बाकीचे टीम्स जर पराभव झाले, एखादा मॅच तुम्ही जिंकला चांगल्या रनरेटनी 2 पॉइंटवर आलात आणि चांगला रनरेट झाला तर काहीतरी घडू शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकते. विरल नायर सरांना माहिती आहे. चला लवकर मॅच समरी तुमच्या स्क्रीन वरती आहे. हितेश भोईर 11 बॉल 25 नॉट आउट आणि जबरदस्त बॅटिंग केली. दिवेशनी सुद्धा 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करताना 17 धावा दिवेशने केल्या आहेत. दिवेश मॅन ऑफ द मॅच दिवेश देखील आहे, हितेश देखील आहे. मी म्हणेन हितेश कारण की नॉट आउट राहिला. नो डाऊट आमच्या स्क्रीन वरती महेंद्र भगत दर्शवितीलच की दिवेशचा चांगला खेळ राहिलाय, परंतु मॅच विनिंग खऱ्या अर्थाने नॉट आउट राहणं, गेम फिनिश करणं, गेम चेंजर. दिवेश पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलाय. हितेश देखील मॅच विनरच आहे, मॅच फिनिशर, गेम चेंजर. दिवेश आहेत का? चला हितेश आपण. हितेश 25 धावा हितेश करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग आणि जितेंद्र पाटील करता देखील टाळ्या वाजवा कारण की षटकारात होता ना तो टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. चला फिल्डिंग लावून घ्या. विहाना सुपर किंग